अस्सलाम अलैकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। पिछले हफ्ते नांदेड़ जिले के मुखेड़ तालुके में शदीद बारिश की वजह से कई देहातों में सैलाबी सूरत हाल पैदा हुई, जिससे बड़ी तबाही हुई। कई मकानात बर्बाद और हजारों हेक्टर फसल तबाह हुई। नांदेड़ सरपरस्त वजीर अतुल सावे, MP अशोक चौहान और दीगर लीडरान ने सैलाब से मुतासरा देहातों का दौरा करके नुकसान का जायजा लिया और लोगों से बातचीत की। मुखेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। गाव हे पुनर्वसित झाले आहे। लोक अजूनही नवीन ठिकाणी जायची प्रक्रिया सुरू आहे। मुद्दा एवढाच आहे की पावसाचं प्रमाण हे अधिक झालं, पाणी अनपेक्षित प्रमाणे या ठिकाणी अचानक जास्त आल्यामुळे हे नुकसानीची तीव्रता या ठिकाणी जास्त दिसते आणि आहे वस्तुस्थिती आहे। लोकांची शेती गेली, माणसं मृत्युमुखी पडली, जनावरं गेली आणि पाणी वाटलं नव्हतं एवढं भरेल। गॉर्ज फिलिंग संदर्भामध्ये काही मतभेद आहेत। गॉर्ज फिलिंग कदाचित केलं नसतं तर कदाचित पाणी एवढं भरलं नसतं किंबहुना असं वेगवेगळं तर गावातल्या लोकांचं म्हणणं आहे। मुद्दा एवढाच आहे की गावाचं त्वरित पुनर्वसन होणं हे महत्त्वाचं आहे। पालकमंत्री महोदय लक्ष घालतात, आमदारही लक्ष घालून आहेत, आम्ही सुद्धा सहकार्य करू त्याच्यामध्ये। आणि त्यामुळे ताबडतोब नवीन गावात पुनर्वसन होणं ही काळाची गरज आहे। त्याकरता माननीय मुख्यमंत्री सहकार्य 100% पूर्ण होईल। संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, पण सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तीव्रता खूप आहे। लोकांच्या भावनाही तीव्र आहेत। त्यामुळे पुनर्वसन लवकर होणं, नुकसान भरपाई जे काही देणं शक्य आहे ते दिलं पाहिजे शासनाने, हीच आमची भूमिका आहे आणि लोकांना दिलासा द्यायचं काम लवकरात लवकर आपण करू। सर, अनेक वर्ष झाले या लोकांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्हाला घरं वगैरे मिळालेली नाही, जागा मिळाली। असं आहे की काही ठिकाणी मावेजावर डिस्प्यूट होता, काही ठिकाणी जागेवर, असे अनेक असं आहे की अनेक वेळा एकमत होत नाही, त्याच्यामुळे डिस्प्यूटमुळे गोष्टी राहून जातात। त्यातला भाग असू शकतो। सरकार ज्या काही आपण मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे। आपल्या ज्या काही मागण्या आपण आम्हाला सांगितल्या आहेत, ज्या आम्ही आता कर्डिले साहेब, कलेक्टर साहेबांशी बोलतो, त्यांच्याशी ज्या लेवलला इकडच्या लेवलला असतील त्या इकडे करू। बाकी सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडून त्याही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण पण सरकारला त्याच्यामध्ये सहकार्य करावं। आपल्या नक्कीच प्रमाणे आमचे SDM साहेब पूर्ण वेळ आपल्याकडे, मी रोज त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हे हँडल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मोठं सहकार्य केलं। तुम्ही सगळे सहकार्य केल्यामुळेच आपण या स्टेपपर्यंत येऊ शकलो आणि पुढच्याही काळामध्ये आपल्याला पूर्णपणे सहकार्य करायचं आमचं पूर्णपणे आज आपल्याला इकडे तुम्हाला वचन देतो आणि नक्कीच खात्री देतो की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मॅक्झिमम आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू, आपल्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू। आमदार साहेब 2 दिवसापासून 3 दिवसापासून सगळं अपडेट करत होते आणि त्या हिशोबाने आम्ही आज सकाळपासून सगळीकडे पाहणी केलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे। त्याच्यामुळे लवकरच या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पर्याय काढून मंत्री साहेबांना आणि आमदार साहेबांना विनंती आहे की विशेष पॅकेज